आजच्या व्हिडिओची सुरुवात सकाळच्या नाश्त्यापासून. तर सकाळी 8:30 वाजलेले आहे आणि इथे नाश्त्याची तयारी. तर नाश्त्यामध्ये थोडे पोहे केलेले आहे आणि रात्रीची जी भाजी होती ना ती गरम करायला ठेवली. आता असं वाटते उन्हाळ्याचे दिवस आहे तर अन्न खराब व्हायला नको आणि मी काहीच वाया जाऊ देत नाही. शिळं असलं तरी आम्ही सर्व खाऊन घेतो आणि ते उपयोगी लावतो आणि सहसा तर जास्त करत नाही, थोडंफार तरी ते राहतं. तर त्यानंतर कणिक फ्रीजमध्ये ठेवली होती. 2 चपात्याची असेल तर म्हटलं चला चपात्या पण करून घेते, जेणेकरून त्या भाजीसोबत होऊन जाईल. म्हणजे आम्हा दोघांचा नाश्ता त्याचा होऊन म्हणजे भाजी चपातीचा होईल आणि रुचीला पोहे. तर अशा पद्धतीने ते सगळं सकाळी नाश्त्याचं आटोपलं. नाहीतर मग भाजी राहिली तर ती राहूनच जाते. त्यापेक्षा म्हटलं अशा म्हणजे सकाळी जर नाश्त्यामध्ये खाल्ली तर ती उपयोगी लागते. त्यानंतर नाश्ता वगैरे आटोपला आणि आता हे क्लिनिंग करायची होती, गॅस ओटायची. आणि आता वातावरण असं झालेलं आहे का परत पावसाचं वातावरण, म्हणजे उन्हाळा आहे की पावसाळा आहे हेच समजत नाही. कधी ऊन असते तर कधी एकदमच असं वातावरण चेंज होऊन जातं. म्हणजे असं वाटतं की पावसाळ्यासारखं. इतकं आभाळ आलेलं होतं सकाळी आणि त्यातल्या त्यात गरमी पण खूप होते, कारण हवा अजिबात नाही आणि ढगाळ वातावरण आणि ती गरमी वेगळीच होते, जी की उन्हाळ्याची वेगळी वाटते. आणि असं ढगाळ वातावरण असलं ना तर ती वेगळीच होत असते, म्हणजे भयानक अशी उकाळा होतो. त्यानंतर इथे ही टी व्ही पुसायला घेतली, किचन वगैरे आवरून घेतली आणि टी व्हीच्या मागे बरीच धूळ झालेली होती. म्हटलं चला ते पुसून घेऊया. आता लक्षात आलं तर ते पुसलं मी, नाहीतर मग रोज असं होतं की टी व्हीच्या मागचा भाग पुसायचा आहे आणि काही कामानिमित्त मग ते विसरून जाते. मग म्हटलं नाही, आता लक्षात आलं तर पुसून घ्यायचं. आणि समोरून तर पुसते पण मागच्या भागामध्ये इतकं काही लक्ष जात नाही, तर ते राहून जातं. नंतर ते सगळं आवरून घेतलं, टेबल वगैरे पुसला, कपाट पुसलं. म्हटलं चला आता फरशी पुसूया. त्यानंतर कपडे धुवायचे होते. तर ही रूम तर शेवटच आवडते मी, कारण इकडून जाणं येणं असलं की खूप पाय होतात आणि त्यातल्या त्यात मुलीची बळबळ चालू होती. लेकरं जशी मोठं होतात ना तशा त्यांच्या मागण्या वाढतात. काही ना काही एक ना एक चालूच असतं. तर तिचं सुरूच होतं, मला हे पाहिजे ते पाहिजे. मग तिचं ते ऐकत बसली आणि मी माझं काम करत होती. कामं करता करता तिला थोडी रागावली पण, कारण एकदम कंटिन्यू तिचं सुरू होतं की मला असं तसं. आणि एकतर माझी कामाची वेळ होती आणि कामाच्या वेळेत जर अशी कोणी म्हणजे सुरू केलं ना तर मग प्रचंड राग येतो. आणि मला तरी होतं असं कधी कधी जास्त कामं असले आणि कामामध्ये जर कोणी डिस्टर्ब केलं तर मग चिडचिड होत असते. त्यानंतर इथे बघा कपडे धुवायचे आहे. तर कूलर खाली आता हा जो स्टँड आहे याच्या खाली अशा बकेटा ठेवाव्या लागतात आणि या साईडला कपडे. आता धुता तर येत नाही व्यवस्थित, पण ठीक आहे, आता सवय झाली 3-4 दिवस झाले तर. त्यानंतर इथे ऊन वाटली तर म्हटलं चला कुरड्या वाळत ठेवूया. त्यानंतर रवा आणि भांडे वगैरे झालेले आहे. आणि हे जे झाड आहे ना जेट प्लांटचं, तर का कुणास ठाऊक याची पूर्ण पानं गळत आहे. असं सुकलं तर नाही ते, पण पानं खूप गळतात त्याचे आणि असे कुरतडल्यासारखे आहे. त्यावर बघितलं अळी वगैरे काहीच नाही. शेवटी मी ते सावलीत आणून ठेवलं, म्हटलं कदाचित उन्हामुळे होत असेल. तर आता बघू, ते झाड जर आधी सुरुवातीला छान वाढायला लागलेलं होतं आणि आता एकदम त्याची वाढ थांबली. तर आता काहीतरी त्याला म्हणजे परत पाणी वगैरे टाकावं लागेल. तसं तर पाणी देतेच मी 4 दिवसांनी 5 दिवसांनी, कारण एकदम पाणी पण देता येत नाही. त्यानंतर इथे कपडे वगैरे झाले, म्हटलं चला कपडे वाळत टाकायचे. आणि आता सकाळची बरीच कामं आटोपलेली आहे. आता राहिला तो स्वयंपाक. तर इथे आंघोळ वगैरे आटोपली, म्हटलं तयारी करायची नंतर स्वयंपाक. तर आता स्वयंपाकामध्ये आज कैरीचं पन्हं करायचं होतं. तर आंबे 2-3 दिवसापासून आणलेले होते, अर्धा किलो. आणि आंबे मला वाटलं स्वस्त असेल, पण बरेच महाग आहे. 60 रुपयाला ते अर्धा किलो पडले. तर एक दिवस त्याची मी म्हणजे जे आमच्याकडे ते कैरी करतात बारीक, मीठ तिखट वगैरे टाकून त्या पद्धतीने बारीक लोणच्या टाईप केलं ते. आणि आता पन्हं करणार आहे आणि बाकी वाचलेल्या एका कैरीचं चटणी करणार आहे, ती उद्या. तर म्हटलं चला तयारी वगैरे आटोपली, थोडं तेल पावडर लावलं की नंतर मग स्वयंपाकात. मग आता किचनची तयारी. तर आणि आता ह्या पहिल्यांदा कैऱ्या आणलेल्या आमच्याकडे या सीझनमध्ये. तर म्हटलं चला इथे आंबे उकडायला ठेवले. 2 ते 3 आंबे होते आणि त्याला इतका चीक होता ना ते मला धुवावे लागले 2 ते 3 पाण्याने, म्हणजे हाताला असे चिकट वाटत होते. कैऱ्या छान होत्या, फ्रेश होत्या. तर म्हटलं त्या आधी धुवून घ्यायच्या, नंतरच त्या आता उकडायला ठेवायच्या. कैरी इकडे उकडून होईपर्यंत कुकर लावायचा होता. तर वरण पण करायचं होतं, कारण शेंगाची भाजी सुकी भाजी असली तर वरण पाहिजेच असतं. जर दही असतं तर कढी केली असती. तर म्हटलं चला एकीकडे वरण पण लावते आणि त्यानंतर शेंगाची भाजी करायची होती. तर शेंगा आदल्या दिवशी मी तळून ठेवते, मोळून ठेवते ते, पण ते काही लक्षात राहिलं नाही. आता वेळेवरच मला ते करायचं आहे. त्यानंतर इथे कुकर वगैरे लावला आणि आता शेंगा मोडायच्या होत्या. तर म्हटलं चला त्या करून घेऊया आणि त्याच्यामध्येच वेळ गेला माझा. आणि असं ऐनवेळी जर काही करायचं असलं ना तर खूप वेळ जातो आणि आदल्या दिवशी जर तयारी करून ठेवली ना तर मग इतकं धांदल होत नाही. आणि कधी कधी आपला म्हणजे कंटाळा आपल्या अंगाशी येतो, असं होतं. एखाद्या गोष्टीचा कंटाळा केला ना तर इकडे मग वेळ होतो आणि
मग असं वाटतं की नाही, जेव्हाचं काम तेव्हा केलं ना तर बरं राहतं. आणि का कुणास ठाऊक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना तर कधी सुस्तपणा येतो, एखाद दिवशी कामच करायची इच्छा होत नाही. म्हणजे असं ऊन असलं ना तर खूप असं कामाचा कंटाळा आणि सुस्तपणा येतो, म्हणजे इच्छाच होत नाही काही करायची. 1-2 दिवस तरी वाटतात मला तसं, कधी-कधी आठवड्यातून 1-2दा वाटतंच ते. आणि एकदा का कामाला लागलं तर मग काही होत नाही. तर त्यानंतर इथे शेंगा मोडून घेतल्या आणि नंतर आता स्वयंपाक म्हणजे भाजी करायची होती फोडणी आणि नंतर चपात्या. आणि ऊन इतकी अजून येते ना तर त्याच्यामुळे मग ते जास्तच असं ऊन अंगावर आलं की एकदम असा कंटाळा येतो. आणि किचनमध्ये तर भरपूर अशी ऊन येते. आता सकाळी भरपूर असं आभाळ होतं, म्हणजे असं वाटलं की पाऊस येईल आणि नंतर मग 1-2 तासांनी लगेच आभाळ साफ झालं. तर आता बरं आहे, आभाळ पण सांगता येत नाही कारण 1-2 दिवस पाणी सांगितलेलं आहे. तर तसं वातावरण आता थोडं कधी चांगलं, कधी ऊन असतं तर कधी आभाळ असतं. त्यानंतर इथे शेंगा वगैरे ज्या निवडल्या तर त्याचे हे जे साल होते म्हटलं ते पण झाडून घेऊया. आणि असं घरामध्ये जर पसारा पडला ना तर मग ते झाडल्याशिवाय पर्याय नसतो. सहसा तर मी एका डब्यामध्ये जमा करते, पण आता आज डबा काही घेतला नाही, असं खालीच टाकलं ते. म्हटलं आधी झाडून घ्यायचं. त्यानंतर आता भाजी फोडणी द्यायची होती. आणि हो, मला एक सांगायचं होतं. आता मी फेसबुकला एक ॲड बघितली होती की तिथे म्हणजे ते कंपनीतर्फे माल देतात, जसं की तिखट कुठलं पॅकिंगचं काम. तर ते मी ॲड बघितली आणि त्या नंबरला मी व्हॉट्सअप केलं, त्यांना विचारलं की कसलं काम आहे. जर ते बोलले की 10 किलो मागे तुम्हाला 500 रुपये मिळेल. जसं की मसाले 10 किलो असेल तर 10 किलोची पॅकिंग केली तुम्ही तर तुम्हाला 500 रुपये मिळेल. मग ते तुम्ही किती करा आणि 5 दिवसानंतर पेमेंट मिळेल आणि माल पण तेच आणून देणार आणि तेच घ्यायला जाणार. असं कुठलं तरी ते काम होतं. मग मला आधी वाटलं आणि करायला पाहिजे आपण. तर मी त्यांना व्हॉट्सअप केलं तर त्या बोलल्या की तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही बचत गटामध्ये ग्रुपमध्ये असाल तर 200 रुपये पडेल आणि सिंगल करत असाल तर 400 रुपये पडेल. तर तुम्हाला आधी 400 रुपये भरावे लागेल आणि फॉर्म भरावा लागेल. तर म्हटलं ठीक आहे, मला तुम्ही फॉर्म सबमिट करा, मी भरते. तर ते बोलले की नाही, तुम्ही तुमचं पूर्ण डिटेल्स द्या, आम्ही भरतो. तेव्हा मला थोडं संशय आल्यासारखं वाटलं आणि मग म्हटलं नाही, मला तुमचे जे मेन सर आहेत त्यांच्याशी बोलायचं आहे. तर त्यांनी मला एक नंबर दिला. तर मी त्या नंबरवर कॉल लावला आणि जो नंबर दिला, जे नाव होतं ना ते नाव अजिबात ते ट्रू कॉलरवर आलेलं नाही, वेगळंच आलं. आणि त्यांना विचारलं तर ते बोलले मॅडम म्हणजे गव्हर्नमेंट मान्यता काम आहे आमचं आणि अशा अशा पद्धतीचं आहे, तुम्ही होऊ शकता जॉईन. तरी का कुणास ठाऊक मला ते म्हणजे खात्रीशीर वाटलंच नाही. तर नंतर मी खूप प्रश्न केले तर त्यांना असं काही वाटलं की यांना काही आपल्यावर संशय येतो की काय. तर ते परत रिप्लाय मला त्यांनी दिला नाही. त्यानंतर मी 2दा कॉल लावला त्यांना, मला आणखी विचारायचं होतं, पण कॉल उचलला नाही त्यांनी. आणि ज्यांना मी व्हॉट्सअप केलं लेडीजला त्यांनी पण ब्लॉक केलं. मग मला संशय आला की नाही, हे फ्रॉड असेल. म्हणजे असं एकदम आपण आधी विश्वास करून घेतो, पण एकदम कुठलेही न करताना म्हणजे असं म्हणजे विचारपूर्वकच करावं लागतं. तर असो, त्यानंतर इथे करायचं होतं कैरीचं पन्हं. तर स्टीलच्या गंजामध्ये तूप टाकलं, थोडं जिरं टाकलं आणि नंतर हे जे पन्हं आहे ते ॲड केलं. त्यानंतर याच्यामध्ये साखर टाकणार आहे. आता गूळ संपलेला होता, म्हटलं चला साखरेचंच करूया. थोडं मीठ आणि थोडं पातळच करते, भरपूर करते मी. 3 कैरीचं बऱ्यापैकी केलेलं आहे. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना असं जर कैरीचं पन्हं केलं ना तर एकदम छान लागतं प्यायला थंड. आता आमच्याकडे तर रुची एक एक ग्लास पिते, ती तिला इतकं आवडतं. आता हे फ्रीजमध्ये ठेवणार मी, म्हणजे सर्वांचं पिऊन झालं की म्हणजे 2-3 दिवस आरामात पुरेल. तर थोडं तूप जर टाकलं ना छान चव येते. नंतर इथे 4 वाटी साखर टाकली अगदी छोट्या वाटीनी आणि अगदी थोडं मीठ. तर अशा पद्धतीने पन्हं करत असते आणि छान 5 ते 6 वेळा उकळी येऊ देते. तर बघू शकता मस्त असं पन्हं तयार झालेलं आहे. आता याला 4 ते 5 उकड्या येऊ द्यायचे आहे. तोपर्यंत आता चपाती करायची आहे. एकीकडे भाजी झालेली आहे आणि इकडे पन्ह्याला पण छान उकळी आलेली आहे. तर बघा, आता याच्यामध्ये थोडं जर आपण सेंधे मीठ टाकलं ना तर आणखीनच छान वाटते. आणि एकीकडे वरण झालेलं आहे. तर असं वाटते की आपण जर घरी असलो तर काहीतरी घरबसल्या काम करायला पाहिजे. आता माझं दुसरं रिसेलिंगचं तर आहेच, पण म्हटलं चला हे पॅकिंगचं मला ठीक वाटलं. पण नंतर जर ते मला थोडा संशय आला ना तर मग वाटलं की नको करायला. आणि आज मला परत फेसबुकला पोस्ट दिसली, त्याखालच्या मी कमेंट वाचल्या. तर एक दोघींनी कमेंट केल्या की फ्रॉड आहे, आमचे पैसे घेतले आणि नंतर अजिबात कॉल उचललेला नाही. तेव्हा मला विश्वास बसला की नाही, काहीतरी याच्यामध्ये गोंधळ आहे. त्यांना कारण त्यांची ना कुठली वेबसाईट, ना कुठली लिंक, ना इन्स्टाला पेज आहे, ना यूट्यूबला त्यांचं काही म्हणजे व्हिडिओ वगैरे आहेत. आणि गुगलला सर्च केलं तर कुठलंही त्यांचं दाखवत नाही. ते सासवड बोलले, पुणे सासवडला, पण तिथला एरिया न दाखवता बाकी दुसरा एरिया दाखवला. तर मग मी म्हटलं ठीक आहे, बरं झालं आपण नाही भरले पैसे.
आणि 300-400चा प्रश्न नव्हता, पण ते काम जर इतकं फ्रॉड होतं तर पुढे आणखी त्यांनी काही गोंधळ केला असता. म्हणून म्हटलं नको बाबा, त्यापेक्षा विचारपूर्वक करायचं. भेटलं तर ठीक, नाही तर ठीक, आपलं आहे रिसेलिंगचं ते चालू द्यायचं. तर अशा पद्धतीने म्हणजे चुकूनही म्हणजे कोणाला जरी कुठलंही काम आलं ना तर 10दा चौकशी करा, त्यानंतरच करा असं मी सांगेल. कारण सोशल मीडियाचं काम म्हणजे सोशल मीडियावर इतकं फ्रॉड झालेलं आहे ना, कुठलेही ऑनलाईन करताना खूप असे म्हणजे फ्रॉड होतात. कुठलीही लिंक ओपन केली की म्हणजे काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो. त्यापेक्षा 10दा चौकशी करा. एकतर आपलं ऑफलाईन केलं ना ते परवडतं. आणि महाराष्ट्रातले म्हटलं तर आपण थोडा विश्वास ठेवू शकतो, पण काही काही आपल्या म्हणजे याच्यामध्ये पण असं फ्रॉड होत आहे. त्याच्यामुळे मग विचार करूनच ते काम करा असं मी सर्वांना सांगेन. आणि असं नाही की प्रत्येकच काम असं फ्रॉड असतं म्हणून, पण तरीसुद्धा आपल्याला आधी चौकशी करूनच करावं लागतं. आता मी 10दा त्यांना विचारलं म्हणून त्यांना संशय आला तर त्यांनी मला ब्लॉक केलं. तेव्हा मला पूर्ण विश्वास बसला की नाही, काहीतरी फ्रॉड आहे, म्हणून मी त्यामधून सुटली. नाही तर आधी मला पण वाटलं की घरबसल्या 500 रुपये मिळतात तर ठीक आहे, करायचं. आणि घरपोच ते माल आणून देतात, तेच घ्यायला जातात. तर असो, बरं झालं कुठलाही मोठा फ्रॉड होण्यापेक्षा जर आपण आधीच सावध झालं तर हेच मला सांगायचं होतं की सोशल मीडियावर कुठलंही काम बघताना जरा जपूनच करा. तर त्यानंतर बघा इथे भाजी वगैरे झाली आणि आज चपात्याच केलेल्या आहे, म्हणजे साधे फुलके तेलाच्या न करता. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या आठवड्यामध्ये जे 3-4 व्हिडिओ टाकले ना मी, भरपूर असे कमी व्ह्यूज झालेले आहे. तर कशा पद्धतीचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल तर मला नक्कीच सांगा. आणि मी माझं रोज डेली रुटीन दाखवते. तर जे काही आता रोजचं रुटीन आहे तेच मी व्हिडिओमध्ये दाखवते. दुसरं तर असं काही नाही की कुठलं आपलं प्रवासाचं हे ते. जर बाहेर कुठे गेलं तरच ते म्हणजे बाहेरचा व्हिडिओ शूट करते. तर असं त्यानंतर इथे सर्व कामं आटोपले. म्हटलं चला आता ओटा क्लीन करून घ्यायचा आणि स्वयंपाक केला की मग आता बाकीची इतर कामं असतातच. तर इथे कैरीचं पन्हं केलं, भात केलं, वरण आणि शेंगाची भाजी, चपाती, सोबतच कैरीची चटणी. तर असा आजचा बेत होता. आणि त्यानंतर गॅस ओटा क्लीन झाला की बाहेर जे वाळवण टाकलेलं आहे ते डब्यामध्ये ठेवायचं होतं. आणि आता बघा माझे केस बऱ्यापैकी वाढलेले आहे, पण खाली आहे ना ते व्यवस्थित असे म्हणजे असे मागे पुढे वाटते, तर ते मला कट करायचे होते. तर आता ते उद्या करणार आहे, कारण खूप दिवस झाले, साधारणतः 1 वर्ष केस कापले नाही मी. तर म्हटलं चला आता आज तरी जायचं पार्लरमध्ये, थोडे करून यायचे. तर बघा ह्या कुरुड्या आहे आमच्याकडे, अशा पद्धतीच्या करतात, अगदी फुलाप्रमाणे असतात त्या. आता हे 2 वर्ष झाले याला, पण छान आहे, जशानी तशाच आहे. तर यावर्षी काही मी करणार नाही. त्यानंतर सर्व डब्यामध्ये भरून ठेवलं. त्यानंतर रवा होता तो पण भरून ठेवला आणि कुरुड्या पण. आणि सगळं असं वाळवून ठेवलं, डबे घासले. त्यानंतर जिथल्या वस्तू तिथे, आता ती रॅक पुसायची आहे मला. तर चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.